माऊली नमस्कार नमस्कार. अगं माऊली, या दीपावलीचा आपल्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव आहे आणि तिचं महत्व सुद्धा अनन्यसाधारण आहे. कारण हा प्रकाशाने अंधकारावर मिळवलेल्या विजयाचा सण आहे. त्याचबरोबर मनाची अंतर कमी करून प्रेम वृद्धिंगत करणारा सण आहे. याशिवाय माऊली सचोटी आणि सदाचार शिकवणारा हा सण आहे. हो, सदाचारावरून आठवलं, नेमका याच गोष्टीचा विसर पडलाय आपल्या या जालंधरला. त्याला तर हे देखील ठाऊक नाही की जी धूर्त खेळी खेळून तो महादेवांना पराभूत करू पाहतोय, ती खेळी त्याच्यावर सुद्धा पलटू शकते. मला खरेच आपला अभिमान आहे. आजवर दैत्य, मनुष्य अथवा सजीवानी जे करून दाखवले नाही, त्यास तुम्ही करून दाखवले आहे. श्री महादेवांना पराभूत करून तुम्ही तुमचे श्रेष्ठत्व दाखवून दिले आहे. त्याचे श्रेय केवळ आणि केवळ तुझ्या साधनेला दिले पाहिजे वृंदा. तुझा पाठिंबा होता म्हणून हे युद्ध इतक्या कमी अवधीत संपन्न झाले. आपण आता विश्राम करावा. आज आपल्यासाठी मिष्टान्न भोजनाचा बेत केला आहे. आपली विश्रांती होईपर्यंत मला सर्व काही सज्ज केले पाहिजे. मी आलेच. मला विश्रामाची नाही, तुझ्या सहवासाची ओढ लागली प्रिय. नारायण नारायण. प्रणाम माते. माते, आपण अशा अस्वस्थ का बरे? आपल्या चेहऱ्यावरील अस्वस्थ मुद्रा बघितली आणि तात्काळ येथे निघून आलो. मुनिवर, हे नवीन काय घडते आहे? आधीच युद्धाच्या निकालाची चिंता सुरू आहे. नाथ अगोदरच पराभूत झाले आहेत. कैलास पर्वतावर घनघोर युद्ध सुरू आहे. तुम्हाला असे वाटत असेलही की या युद्धात महादेवांचा विजय व्हावा. परंतु मला हे दृष्टिआड करता येणार नाही की जालंधर हा माझा भ्राता आहे. मला दोन्ही बाजूंची चिंता भासली आहे. मला हे सर्व नाथांशी बोलायचे होते, पण नाथ. माते, आपण शांत व्हावे. आपली परिस्थिती निश्चितच चिंताजन्य आहे, परंतु आता त्यांच्या समोर देखील काय प्रत्यवाय होता? साक्षात माता पार्वती यांनी बोलावणे धाडले असल्याने त्यांना पण जावे. परंतु मुनिवर, मला एक गोष्ट समजत नाही की इतकी युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना देवी पार्वतींनी नाथ यांना कोणते कार्य संपन्न करावयास सांगितले आहे? हे महादेव, आपण आपल्या कपट वृत्तीचा उपयोग करून पुन्हा एकदा असुरांवर वर्चस्व सिद्ध करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला आहे. परंतु मी जालंधर आपणास हे निक्षून सांगतो की सृष्टीवर, कैलासावर सत्ता प्रस्थापित होईल ती केवळ माझीच. दिवस स्वप्ने पाहणे थांबव जालंधर. तुझ्या सैन्याचं झालेलं अधपतन तुझ्याच अहंकारी वर्तणुकीची परिणिती आहे. उदयास आलेला सूर्य कधीतरी अस्त पावतो. तुझ्या देखील अस्ताची घटिका समीप आली आहे. आपण कदाचित हे विसरत आहात की माझा कुणीही पराभव करू शकत नाही. माझी प्रिय पत्नी वृंदा, तिचे पातिव्रत्य सदा माझ्या पाठीशी आहे आणि जे माझे रक्षण करणार आहे. परंतु तुमचे माझ्या आक्रमणापासून कोण रक्षण करणार महादेव? वृथा आत्मविश्वासाने तू अंध झाला आहेस. इतका की समोर आलेलं सत्य देखील तुला दिसेनासे झाले आहे. आता जेव्हा तू भोग भोगशील तेव्हाच त्याचा प्रत्यय तुला येईल.
घोर पाप घडले माझ्याकडनं स्वामी, अनर्थ घडले. वृंदा, अगं काय झाले? तू इतकी रडवेली का झालीस? काही स्वप्न पाहिलेस का? माझ्या हातात पाप घडले. अगं कसले पाप? मी तुझ्या समक्ष इथे जिवंत उभा आहे, आणि असे असताना तुला आणखी काय हवे? मला मनोमन असे वाटते आहे, माझ्या हातून पातिव्रत्येचा भंग पावला आहे. परंतु हे असे कसे घडले? मी सदा नेमाने हे व्रत आचरणात आणले होते. असे असताना वृंदा, अगं काय बोलते? एकच शक्यता आहे, एकमेव. शक्यता? कसली शक्यता? नाही, खरे सांगा, कोण आहात तुम्ही? वृंदा, तुझी मती गुंग झाली आहे का? असं काय बोलतेस तू? अगं मी तुझा जालंधर, एकदा बघ तरी. मी ज्यांच्यावर मनापासून प्रेम केले, त्यांचा स्पर्श, दृष्टी, अस्तित्व मी मूर्छित अवस्थेत सुद्धा ओळखू शकते. तुम्ही माझे स्वामी नाही, तुम्ही माझे स्वामी नाही. वृंदा, अगं नाही, हे शक्य नाही, हे सत्य नाही. हेच सत्य आहे वृंदा, आणि ह्या सत्याचा स्वीकार तुला करावाच लागेल. शेवटी स्वामींचे बोल खरे ठरले. तुम्ही देवतांनी कपट करून विश्वासघात केलाच. विष्णू, बालपणापासून ज्यांची आराधना केली, जन्मोजन्मीच्या गाठीची स्वप्ने पाहिली, त्यांनीच असा विश्वासघात केला, कपट केले. आपण माझ्यासोबत कपट का केलास? का केलास हा कपट? एखादी कृती जर स्वार्थ, हव्यास याकरिता केले तर तो कपट होतो. परंतु तेच कार्य जर मनुष्याच्या कल्याणकरिता केले तर त्याचा धर्म होतो. तुझा स्वार्थ, अहंकार, लालसा यामुळेच आज तुझी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मी तुला सांगितले होते, उदयास आलेला सूर्याचा कधीतरी अस्त होतोच. तो बघ. नारायण नारायण.
विष्णू, आपण माझ्या सौभाग्याची हत्या केली आहे. नाही श्री विष्णू, नाही. आपले कुठलेही वर्तन, स्पष्टीकरण या कृतीला समर्थन करू शकत नाही. नाही वृंदा, तू शांत हो आणि माझे ऐकून घे. मी जे काही केले ते केवळ आणि केवळ जालंधराचा पराभव करण्यासाठी केले. खरं तर जालंधराचा पराभव करण्याचे सगळे मार्ग निष्प्रभ ठरले होते, म्हणून हा मार्ग आम्हाला निवडावा लागला. असे म्हणजे पराक्रमी जालंधरचा पराभव करणे शक्य नव्हते, म्हणून माझ्या पातिव्रत्याचा भंग करून त्याचा नाश करणं हे तुम्हाला शोभते? हे का तुमचे पालनहार म्हणून कर्तव्य? एकावर न्याय करण्यासाठी दुसऱ्याच्या पदरचे सौभाग्य हिरावून घेणे हेच तुमचे दैवत्व? वृंदा, तुझी सध्या मनस्थिती ढळलेली आहे म्हणून तू सारासार विचार करत नाहीयेस. तू जर का शांतपणे या परिस्थितीचा अभ्यास केलास तर तुलाही जाणवेल की मला काही जाणून घ्यायचं नाहीये, काही ऐकूनही घ्यायचं नाहीये. आता मला श्वासही घ्यायचा नाहीये. मी स्वतः अग्निदेवतेमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या सर्वस्वी सर्वस्वी आपण कारणीभूत आहात श्री विष्णू. एका अभागी विधवेचा नाश होण्यास तुम्हीच कारणीभूत आहात आणि म्हणूनच मी तुम्हाला शाप देते आहे. जसा माझा आणि स्वामींचा तुम्ही विरह घडवून आणलात, तसाच पुढील जन्मी तोच विरह तुम्ही व तुमची पत्नी श्री लक्ष्मी दोघही भोगाल. पुढील जन्मी आपण श्रीराम व लक्ष्मी देवी सीता बनून या पृथ्वीवर अवतराल आणि तुमचा हा असाच विरह नियती घडवून आणेल. वृंदा, वृंदा, असे काहीही बोलू नको. कृपया तुझे शब्द मागे घे. मी तुझा अपराधी आहे हे मला हे मान्य आहे. अग्निदेवता, मला तुझ्या गर्भात सामावून घे. वृंदा, सामावून घे वृंदा, अग्निदेवते. वृंदा, ऐक. सामावून घे अग्निदेवता. अग्निदेवते, वृंदा, ऐक सामावून माझे. घे. वृंदा, असे काहीही करू नको. वृंदा, वृंदा, थांबव हे. वृंदा, 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 हे तू काय केलेस? मी खरेच तुझा अपराधी आहे वृंदा, पण मी खरेच सांगतो आहे की जे काही घडले ह्यात माझा कुठलाही स्वार्थ नव्हता. मनावर हा दाह घेऊन जगणे मला देखील अशक्य आहे वृंदा, अशक्य आहे. पालनहार, उठा. आपली ही अवस्था निश्चितच दुःखी होण्याजोगी आहे, परंतु जे काही घडले आहे ते सारे विधिलिखितच होते. त्यात आपला काहीच प्रमाद नाही. ब्रह्मदेव, हे जरी विधिलिखित असले तरी ह्याचे निमित्त मात्र मीच ठरलो आहे. सत्य आहे, परंतु त्यावरील प्रायश्चित्त घेऊनच मी आलेलो आहे. वृंदा आणि श्री विष्णू यांचे मिलन होईल, परंतु त्यासाठी वृंदाला पुनर्जन्म घ्यावा लागेल हे भाकीतच होते. आत्ता जरी तिचा अंत दुर्दैवाने झाला असला तरी तो होणे आवश्यकच होते. परंतु आता वृंदा नवीन रूप घेईल, ते तुळस या वनस्पतीचे, जिच्या अस्तित्वामुळे सर्वत्र पावित्र्याचे, मांगल्याचे वातावरण निर्माण होईल. आणि श्री विष्णू त्याच तुळशीसोबत जे पाषाण रत्न पूजले जाईल ते अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असलेले शाळीग्राम रत्न म्हणून आपण ओळखले जाल.
कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळस आणि श्री विष्णू यांचा विवाह होईल आणि याच तिथीला सर्वत्र तुळशी विवाह म्हणून साजरा केला जाईल. शुभमंगल स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं ग्रामे राञ्जन स्वस्तितो गणपति कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. बघा मंडळी, आपल्याला हे देखील ठाऊक नव्हतं की जी तुळस आपल्या घरात सुख शांती पसरवत असते तिच्यात या वृंदाचा वास असतो. म्हणून तर हे तुळशी वृंदावन म्हणून ओळखलं जातं. तिचं मिलन श्री विष्णूंशी ज्या तिथीला झालं ती तिथी म्हणजे कार्तिक शुक्ल द्वादशी. आणि म्हणून दीपावली प्रमाणेच याही दिवसाला अत्यंत उत्साहाने आनंदाने रोषणाईमध्ये साजरा करण्याचा प्रघात आपल्या संस्कृतीमध्ये आहे. म्हणतात ना, कुठलंही मिलन मोठ्या संकटातून जात असतं आणि इथे तर तुळशी आणि श्री विष्णूंच्या मिलनासाठी सगळी सृष्टी एकवटली होती. आणि म्हणूनच या कथेचं महत्व अनन्यसाधारण आहे. भेटूया पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.